आरोपीच्या वकिलांनी ज्या कागदपत्रांवरती सरकार पक्षाची भिस्त होती, विशेषतः सीसीटीव्ही फुटेज, त्याचप्रमाणे सीडीआर, त्याचप्रमाणे या आरोपींची जी गोपनीय मीटिंग जी झाली, जी 7 डिसेंबर 2024 ला, आणि त्याचप्रमाणे ही जी मीटिंग झाली त्याप्रमाणे हॉटेलच्या तिथे जे एकत्र भेटले होते त्या संदर्भातले सगळे कागदपत्रांचं मागणी त्यांनी मागितली होती, त्याप्रमाणे मागणी, त्याचप्रमाणे यांनी प्रत्यक्षात अबादा कंपनी जी आहे, या अबादा कंपनीच्या अधिकाऱ्यांना जी धमकी दिली होती, ती धमकीचे ऑडिओ कॉल्स, ऑडिओ रेकॉर्डिंग हे सुद्धा न्यायालयात आम्ही हजर केले आहे। आरोपींच्या वकिलांनी आम्हाला कागदपत्र द्या, तुम्ही खटला सुरू करू नका, कारण आम्हाला कागदपत्र दिल्याशिवाय तुम्हाला खटला सुरू करता येत नाही, अशी त्यांनी विनंती केली होती। न्यायालयात मी जो नवीन भारतीय नागरिक संरक्षण संहिता याच्यातील कलम 249 न्यायालयाला वाचून दाखवलं। ज्या क्षणी हा खटला न्यायालय सत्र न्यायालयात येतो व ज्या क्षणी आरोपींना न्यायालयासमोर हजर करण्यात येतं, तेव्हा सरकारी वकिलाने सरकारची काय केस आहे हे न्यायालयाला सांगितलं पाहिजे, जेणेकरून न्यायालयाला त्याचा, आम्ही सांगतो त्या घटनेचा अभ्यास करता येईल आणि त्याप्रमाणे ज्याला इंग्रजीमध्ये म्हणतात ओपनिंग ऑफ द केस ऑफ द प्रॉसिक्युशन, त्याप्रमाणे आज न्यायालयामध्ये आम्ही संतोष देशमुख यांच्या खटल्याची सुरुवात आजपासून आम्ही सुरू केलेली आहे। माननीय न्यायालयाने ज्यावेळी ते नोंदवले त्यावेळी ते बंद पाकिटामध्ये असल्यामुळे ते पाकिटं फोडून ते जबाब शासकीय वकील, सरकारी वकिलांना आणि आम्हाला दोघांना देण्यासाठी ठेवलेली होती, तारीख होती। पण मग आज चार्ज फ्रेम झाली नाही, काहीच नाही। पण काय वाटतं, काही गोष्टी ज्या मागण्यात आल्या विशेषतः पक्षाकडून, आरोपीच्या पक्षाकडून, तर कुठल्या गोष्टीची मागणी केली होती, त्या सगळ्या गोष्टीची पूर्तता झाली? मागच्या तारखेला जे आम्ही मागितलं होते कलम 183 नुसार जे साक्षीदारांचे जबाब नोंदवले न्यायालयामध्ये, कलम 18 नुसार जे आरोपींचे जबाब नोंदवले, तर त्याची आणि जे व्हिडिओ होते ते व्हिडिओ CDR डिटेल्स असतील, तर यात कोणतेही इलेक्ट्रॉनिक डॉक्युमेंटसुद्धा आम्हाला दिले नव्हते। त्याची मागणी केली होती, त्यापैकी आम्हाला त्यांनी फक्त साक्षीदारांचे जबाब, आरोपींचे जबाब दिलेत, बाकी व्हिडिओज वगैरे अजून काही दिलेले नाही। मग आता यासाठी पुढे कुठला अर्ज केला आहे तुम्ही? नाही, आमचा अर्ज पेंडिंग आहे। न्यायालयाने सांगितलं आहे त्यांना की त्यांना ते द्या म्हणून, तर मी पुढच्या तारखेला सांगू न्यायालयाला। 26 तारखेला या संदर्भातचे सगळे पुरावे तुम्हाला सादर दिले जाणार होते, परंतु ते दिले गेले नाही। आता आणखी त्यासाठी पुढील तारीख दिली गेली? हो, आता त्याच्यासाठीच असंच समजण्यात येईल, कारण 26 तारीख आज देण्यासाठी, परंतु आम्हाला इलेक्ट्रॉनिक जे व्हिडिओ होते ना, इलेक्ट्रॉनिक एव्हिडन्सच्या स्वरूपामध्ये जे आहेत ते आम्हाला दिलेले नाही। तर त्याच्यामध्ये कुठले पुरावे असे होते की त्याच्यावर तुम्हाला शंका उपस्थित झाली, म्हणजे तुम्ही जे मागितले त्याच्याबद्दल विचारलं? नाही, अजून त्यांनी दिलेच नाही ना, व्हिडिओज दिले नाहीत। व्हिडिओ असतील कदाचित, पण आम्हाला ते दिले नाहीत। CDR दिलेत आज, ते पण नव्हते, त्यांनी आजच दाखल केलेत त्यांनी सुद्धा, त्यांच्याकडे पण उशिरा प्राप्त झाले असावे कदाचित।